ठीक आहे. तर बघा, CSS stands for cascading style sheet. ओके. तर CSS चा यूज कसा होतो? तर सिंपल सांगायचं जर झालं तर आपण इथे लिस्ट आहे आणि तर लिस्ट आहे. ओके, ज्याला मी ओपन विथला विसर्ग करतो. याच्यापेक्षा आपण फॉर्म घेतलेला आहे. फॉर्मला मी CSS यूज केलेला आहे ना वाटतं. त्याचा CSS काढून घेतो 2 मिनिटासाठी. ठीक आहे, फॉर्मचे. ओके, CSS तर ओके. आशिषला जॉईन करायचं सांगा, जर का जॉईन असेल झालं तर. ठीक आहे. ओके, दिसत आहे इथं. तर मी याचं 2 मिनिटात CSS का काढून घेतोय. CSS फाईल लिंक केलेली आहे. Okay. तर बघा, हा सिंपल फॉर्म आहे. ठीक आहे. तर या फॉर्मला तुमच्या वेब पेजला जे डिझाईन करण्याचं काम करतं ना, ते कोण करतं? CSS करतं, कॅस्केडिंग स्टाईल शीट. ओके. तर CSS describes CSS describes how HTML element are in are to be display or display shown पण म्हणू शकतो, or to be display on screen, their layouts. ओके. HTML चा एलिमेंट स्क्रीनवरती कसा शो करायचा हे आपण CSS ने ठरवू शकतो. परत त्याने लेआउट्स क्रिएट करू शकतो आपण. ओके, कळत आहे? समजतं ना मला काय सांगायचं तुम्हाला? तर लेआउट्स म्हणजे कसं, आपण जर एक पेज आहे. ओके, एक पेज आहे, एक पेज आहे, हे वेब पेज आहे. पेंटची स्क्रीन दिसत आहे. या पेजला रिप्रेझेंट करण्याचं काम कसं करायचं हे आपण CSS द्वारे करू शकतो. ओके, याचे लेआउट्स कसे असतील. ओके, परत याचे स्क्रीन साइजेस काय असतील. ओके, मोबाईलमध्ये ओपन जर केली आपण एखादी वेबसाईट तर ती कशी दिसली पाहिजेत आपल्याला, हे सुद्धा आपण CSS ने रिप्रेझेंट करू शकतो. ओके, असा लुक्स आपण क्रिएट करू शकतो. कशाने? ओनली युजिंग बाय CSS. ओके, हे झालं आपलं एक लेआउट वेबसाईटचं किंवा एका वेब पेजचं. ओके, क्लिअर? इथे तुमचा नवबार असेल, इथे साईड तुमचा साईड असेल, इथे सेक्शन्स असतील, इथे तुमचा परत एखादा आर्टिकल असेल. ओके, क्लिअर आहे? त्यानंतर सांगायचं झालं तर CSS is used to style or your web pages. Okay, web pages including HTML element, including HTML element design. Okay, design. Okay, their layouts, and परत HTML ने आपण काय करू शकतो? व्हेरिएशन इन डिस्प्ले. ओके,
variations in display. ओके, क्लिअर. त्यानंतर CSS चे टाइप्स. ओके, CSS टाइप्स. There are three types of CSS. Okay. There are three types of CSS. Okay. First is a inline CSS. Inline CSS. Second is a internal CSS. Okay. Third one is a external CSS. Okay. So we are discuss. First is inline CSS. Okay. इथपर्यंत काही डाऊट आहे कोणाला, काही विचारायचं आहे मी काय बोलतोय कळत आहे ना? हॅलो अनिकेत, आशिष, हो पूनम, सर, कळतंय. रवी. ओके, ठीक. तर इनलाईन सीएसएस मध्ये हे तर कळलं ना आपल्याला, की आपल्याला जर का वेबसाईट पेज किंवा वेब पेज डिझाईन करायचं असेल तर आपण काय यूज करतो? CSS यूज करतो. आपण बुटस्ट्रॅप पण यूज करू शकतो, पण सध्या आपल्याला बुटस्ट्रॅप CSS ची काय आहे, एक लायब्ररी आहे, पण ती आपण नंतर घेणार. ठीक आहे, सध्या आपण CSS शिकणार. CSS नाही आला आपल्याला तर आपल्याला बुटस्ट्रॅप जमणार नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण फोकस कशावर करणार आहे? CSS वर करणार आहे. So in inline CSS allows you to display a unique style to your HTML element. तुमच्या HTML च्या एलिमेंटला एक स्पेसिफिक CSS अप्लाय करायचं असेल तेव्हा तुम्ही इनलाईन CSS यूज करू शकता. ओके, पण एक लक्षात ठेवा, इन HTML एलिमेंट ॲट अ टाइम, म्हणजे एक वेळेस तुम्ही ते यूज करू शकता. ओके, चला. परत तेच CSS जर का तुम्हाला दुसऱ्या एलिमेंटला यूज करायचं असेल तर काय होईल? त्याच्यासाठी तुम्हाला परत तोच CSS चा कोड परत रिपीट करावा लागेल. ठीक आहे, तर मी इथे येतो index.html मध्ये. मी डायरेक्टली CSS चा फोल्डरच ओपन करतो एक नवीन. ओके, त्यामुळे काही तर तुम्हाला कन्फ्युजन नाही होणार. ठीक आहे, तेच फोल्डर ओपन करूया आपण. HTML मध्येच नाही, 7 PM बॅच मध्ये आहे तुमचं. 7 PM त्याच्यामध्ये CSS. ओके, ठीक आहे. इथे आपली index.html फाईल असेल, तर index.html फाईलमध्ये आता मी इथे HTML परत परत घेणार नाही. ठीक आहे, हेडिंग आहे H1 Lorem 10. ओके, बाकी काही सुरू नाही ना मतलब. ठीक, सो H1 H2 ओके, पॅराग्राफ Lorem 10. ओके, परत मी OL घेतोय इथे, ऑर्डर लिस्ट Elan Mango line.
ऍपल ऑरेंज. ओके. याला जर मी ओपन विथ सर्व केलं तर मला याचा लुक्स काही असा दिसेल इथे. ठीक आहे. H1 H2 आय थिंक अँड पॅराग्राफ अँड ऑर्डर लिस्ट आहे. मँगो ॲपल ऑरेंज. ओके क्लिअर. इथपर्यंत तुमचं झालेलंच आहे. ओके. इथे आपण HTML नाही फोकस करणार, आता CSS वरती फोकस करणार आहे. तर काय सांगितलं मी ते इनलाईन CSS मध्ये, इनलाईन CSS अलाउज यू टू डिस्प्ले अ युनिक स्टाईल टू युअर HTML एलिमेंट ॲट अ टाइम. एका वेळेस तुम्ही एक HTML च्या एलिमेंटला हे डिझाईन करू शकता युझिंग स्टाईल ॲट्रिब्यूट. ओके. सो स्टाईल. ओके. आणि मी जर या H1 एलिमेंटला बॅकग्राऊंड कलर दिला किंवा तर इथे हा जो कलर दिला आहे मी किंवा तर या फक्त या H1 एलिमेंटला दिसेल. परत मी इथे एक H1 एलिमेंट घेतो. ओके. लोअर एम हाय वन लोअर एम. ओके. तर बघा काय झालं, माझ्याकडे 3 H1 आहेत. H1 ओके. 3 सेम एलिमेंट आहेत, परंतु मी काय झालं, मी या फर्स्ट एलिमेंटला ॲक्वा कलर दिलेला असल्यामुळे फक्त फर्स्ट एलिमेंटलाच तो अप्लाय होणार आहे. ओके क्लिअर. जर मी त्याची फॉन्ट साईज आपण या प्रॉपर्टीज वरती येणार आहे, ती केली मी 30 पिक्सल. ओके. तर ती 30 पिक्सल थोडी कमी झाली इथे. ओके. किंवा मी याची साईज तुम्हाला दिसण्यासाठी 50 पिक्सल केली इथे. रिफ्रेश केलं. बघा साईज वाढली त्याची. हा टेक्स्ट इथे होता, आता एक खाली आला आहे. किंवा मी त्याची 80 केली. ओके. तर बघा, तर फॉन्टची साईज वाढत आहे. क्लिअर. जर मी कलर चेंज केला, टेक्स्टचा कलर केला मी इथे ग्रीन येलो. ओके. ग्रीन येलो. किंवा मी त्याचा कलर केला येलो लाईक दिस. ओके. किंवा मी रेड केला आणि फॉन्ट साईज केली इथे 20 पिक्सल. तर त्याचा लुक्स काही असा दिसेल आपल्याला. ओके. हे झालं आपलं इनलाईन CSS. ओके क्लिअर आहे. आता जेव्हा आपण स्टाईल ॲट्रिब्यूट यूज करतो तेव्हा आपण काय करू शकतो, CSS अप्लाय करू शकतो. कधी, जेव्हा आपण इनलाईन CSS यूज करत आहे, हा स्टाईल नावाचा ॲट्रिब्यूट यूज करून आपल्याला त्याची प्रॉपर्टी म्हणजे काय CSS अप्लाय करायचं आहे, काय आपल्याला डिझाईन करायचं आहे वेब पेजवरती, हे आपल्याला त्याला सांगावं लागेल की मला त्याचा बॅकग्राऊंड कलर ॲक्वा करायचा आहे, तर ॲक्वा होईल. मला त्याचा बॅकग्राऊंड कलर समजा इथे ब्ल्यू ठेवायचा आहे. इथे RGB मध्ये व्हॅल्यू कळणार नाही तुम्हाला सध्या, त्याच्यामध्ये आपण इथे कट करणार आणि ते ब्ल्यू करणार. तर इथे ब्ल्यू कलर दिसेल आपल्याला. ओके. तर त्याचा लुक्स काय असा दिसेल आपण. ओके क्लिअर. आणि जर मला समजा या टेक्स्ट कलर व्हाईट करायचा असेल तर तिथे व्हाईट दिसेल, ब्ल्यू मध्ये व्हाईट दिसणारच आहे. ओके. ब्ल्यू मध्ये ब्ल्यू तर आपल्याला दिसणार नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे ते कॉम्बिनेशन लक्षात ठेवा. फॉन्ट साईज मला याची 20 नाही, मला याची 35 करायची असेल तर ते इन्क्रीज होणार. ओके. बघा कळतं लाईक दिस. ओके क्लिअर आहे ना. हे झालं आपलं इनलाईन CSS. तर प्रॉपर्टी आहे बॅकग्राऊंड कलर आणि त्याची व्हॅल्यू आहे एनी कलर. ओके. प्रॉपर्टी आहे फॉन्ट साईज. ह्या प्रॉपर्टीज आपण पूर्ण बघणार आहे. ओके. याची आपल्याकडं पूर्ण इथे लिस्ट आहे. ही नोट्स पण तुम्हाला मी अवेलेबल करून देईन. जस्ट लाईक फॉन्ट साईज, फॉन्ट फॅमिली, फॉन्ट स्टाईल. ओके. नंतर टेक्स्टच्या प्रॉपर्टीज आहेत. परत ते बॅकग्राऊंड कलरच्या, बॅकग्राऊंड इमेजच्या. ओके. ह्या प्रॉपर्टीज आहेत इथे. ओके क्लिअर. हे पण मी तुम्हाला PDF सेंड करून देणार आहे. ठीक आहे. हे झालं आपलं इनलाईन CSS. तर इनलाईन CSS चा कोड कसा करू शकतो आपण.
प्रॉपर्टी, सर्वात अगोदर तर तुम्हाला HTML एलिमेंट क्रिएट करावं लागेल. ठीक आहे. इथे मी टेक्स्ट काढून टाकतो हा. ओके. इथे प्रॉपर्टी पण काढून टाकतो म्हणजे तुम्हाला कळेल की इथे एक्झॅक्ट काय करत आहे आपण. ओके. टेक्स्ट किती आहे त्याच्यामध्ये त्याच्याकडे फोकस नका करू. ओके. कन्सेप्टला फोकस करा. नंतर टेक्स्ट त्याच्यामध्ये किती असतो हे मॅटर नाही का. ठीक आहे. यानंतर आहे आपलं इंटरनल CSS. ओके. इंटरनल CSS. जेव्हा आपण लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे. जेव्हा आपण हेड एलिमेंटच्या मध्ये, ओके, जेव्हा आपण हेड एलिमेंटच्या मध्ये स्टाईल ॲट्रिब्यूट यूज करून CSS चा यूज करतो किंवा CSS अप्लाय करतो, तेव्हा त्या CSS ला आपण इंटरनल CSS असं म्हणतो. ओके. अँड इंटरनल स्टाईल शीट, इंटरनल स्टाईल शीट होल्ड्स CSS rules फॉर द पेज. म्हणजे त्या एका पेजसाठी CSS चे रूल्स होल्ड करून ठेवतं स्टाईल शीट इन द हेड सेक्शन. इन द हेड section, okay, of the HTML file. The head section, the head section of the HTML, okay, of the HTML file. Okay. The syntax बघा. हे हेड एलिमेंट आहे आपला. ओके. हा हेड एलिमेंट आहे. या हेड एलिमेंटच्या मध्ये मला एक ॲट्रिब्यूट यूज करायचा आहे. ॲट्रिब्यूट नाही, मला स्टाईल शीट यूज करण्यासाठी मला स्टाईल टॅग घ्यावा लागेल इथे. ओके. आणि बघा आता मी इथे या H1 एलिमेंटला, ओके, लक्षात घ्या, या दोन H1 एलिमेंट आहेत तिथे आणि दोन H2 एलिमेंट आहेत तिथे. परत एक H2 एलिमेंट घेतो. त्यामध्ये मी टाईप करतो क्लास हेडिंग CSS. ओके. क्लास हेडिंग स्टाईल शिफ्ट. ओके. क्लिअर आहे. बघून घ्या पहिले तुम्ही. हे H2 एलिमेंट आहेत. हा, H2. ओके. ही पॅराग्राफ आहे, इकडे गेलोच नाही आपण आता. ठीक आहे. तर काय होतं, जेव्हा आपण स्टाईल मध्ये एखाद्या एलिमेंटला घेतो तेव्हा बघा H2 याला सिलेक्ट करावं लागेल आपल्याला. सर्वात अगोदर तर सिलेक्ट करावं लागेल मला कशाला कोणतं CSS काय अप्लाय करायचं आहे ना, हे मला इथे सिलेक्ट करावं लागेल. सिलेक्ट करत असताना इथे H2 एलिमेंट घेतला मी. या H2 एलिमेंटला मला बॅकग्राऊंड कलर घ्यायचा आहे ब्लू व्हायलेट किंवा ग्रीन टाईप मध्ये घेऊयात आपण, किंवा गोल्ड ग्रीन येलो घेऊया. ठीक आहे. तर बघा मी काय केलं, सिलेक्ट काय केलं, मी एक एलिमेंट केलं. इथे बघा, इथे पण H1 एलिमेंट आहे, इथे पण H1 एलिमेंट आहे. पण काय होतं, जेव्हा मी इनलाईन CSS यूज करतो तेव्हा फक्त हाच एक एलिमेंट सिलेक्ट होतो. ठीक आहे. जेव्हा मी इंटरनल CSS यूज करतो तेव्हा मी जर H2 एलिमेंट सिलेक्ट करतो आणि त्याला जर का काही सम CSS अप्लाय करत आहे, तर तेव्हा काय होतं, या H2 एलिमेंट जेवढे या पेज मध्ये असतील ना, ते सर्वच्या सर्व सिलेक्ट होतात. ठीक आहे. आणि सर्वच्या सर्व सिलेक्ट होऊन सर्वांना CSS अप्लाय होतो. जर मी नेक्स्ट CSS अप्लाय केल्यानंतर सुद्धा परत एखादा HTML चा एलिमेंट तिथे ऍड करत असेल, ठीक आहे, तुम्ही टेक्स्ट किती घेतला तरी चालेल, ऍड करत असेल तर ऑटोमॅटिकली त्या H2 एलिमेंटला
जे मी CSS अप्लाय केलेलं आहे ते सेम CSS तिथे अप्लाय होतं. ओके. आणि जेवढ्या प्रॉपर्टीज मी तिथे ऍड करत जाणार त्या सर्वच्या सर्व तिथे अप्लाय होत जाणार आहे. ओके. जर आपण तिथे कलर घेतला, टेक्स्टचा कलर घेतला, टेक्स्टच्या कलरसाठी आपल्याकडे प्रॉपर्टी आहे कलर. ओके. कलर, त्याचा कलर ठेवला आपण ग्रीन आहे तर त्याचा कलर आपण ब्ल्यू ठेवूया. ओके. तर बघा ब्ल्यू झाला ऑटोमॅटिकली. त्याचा आपण सध्या त्याची फॉन्ट साईज घेऊया आपण. मी तीनच प्रॉपर्टीमध्ये घेणार आहे तुमचं, बॅकग्राऊंड कलर, कलर आणि फॉन्ट साईज. एवढ्याच प्रॉपर्टीची तुम्हाला जास्त प्रॅक्टिस करायची सध्या. ठीक आहे. फॉन्ट साईज आणि त्याचे पिक्सल ठरवूया आपण 40 पिक्सल. ओके. तर ऑटोमॅटिकली ते अप्लाय होत जाणार. ठीक आहे. क्लिअर. हे झालं आपलं इंटरनल CSS. ओके. कोणतं CSS झालं? इंटरनल CSS. ओके. आता इथे पी टॅग परत घेतो मी इथे. पी टॅग लोरेम 10. ओके. इथे OL आहे, LI आहे, LI आहे, LI आहे. ओके. आता आपण घेऊया एक्सटर्नल CSS. आता एक्सटर्नल CSS मध्ये काय होतं, जेव्हा आपण एक्सटर्नल CSS यूज करतो तेव्हा आपण एक वेगळी CSS ची फाईल क्रिएट करत असतो. एक्सटर्नल आहे ना, तर इथे आपण बनवूया style.css. ओके. style.css क्लिअर आहे, घेतली, बनवली एक फाईल. त्याचं एक्सटेन्शन काय ठेवायचं? .css. ओके. क्लिअर. स्मॉल लेटर्स मध्ये style.css. ओके. आणि इथे लिंक करत असताना या हे राहू दे, इथे मी परत एक वेगळी फाईल बनवतो एक्सटर्नल .html. त्याच्यामध्ये जर का घेतलं तर कन्फ्युजन होऊ शकतं तुमचं. तर मी एक्सटर्नल .html ची फाईल बनवली. ओके. आणि इथे style.css ची फाईल. क्लिअर. त्या एक्सटर्नल .html मध्ये इथे या टायटलच्या खाली मी लिंक केलं, लिंक नावाचा एक टॅग घेतली. ठीक आहे. क्लिअर. त्याचा सिंटॅक्स लक्षात ठेवा. REL इक्वल टू डबल कोट मध्ये स्टाईल शीट. href स्टँड्स फॉर हायपर रेफरन्स लिंक. ओके. इथे URL द्यावं लागेल तुम्हाला. URL काय आपली style.css. जसं आपण नेव्हिगेशन घेतलं ना, इंटरनल नेव्हिगेशन, ओके, एक्सटर्नल नेव्हिगेशन आणि सिंगल पेज नेव्हिगेशन, त्या पद्धतीने आपल्याला इथे पेज लिंक करायचं आहे. कशाचं पेज? style.css. तर इथे style.css मध्ये एक पॅराग्राफ घेऊया आपण. लोरेम 10. परत पॅराग्राफ घेऊया. लोरेम 10. ओके. ऑर्डरलेस. चला. 5. तो वन ऑरेंज. याला मी ओपन विथ लाईव्ह सर्व्हर करतो, तरी मला याचा लुक्स असा दिसेल. ओके. जेव्हा आपण एक्सटर्नल CSS यूज करतो, काय सांगितलं मी तुम्हाला इथे? ओके, घेतला नाही मी. ओके, ठीक आहे. तर एक्सटर्नल CSS बडबन एक्सटर्नल CSS काय सांगितलं होतं मी? जेव्हा आपण एक्सटर्नल CSS यूज करत असतो आणि एक्सटर्नल CSS, एक्सटर्नल स्टाईल शीट, एक्सटर्नल स्टाईल शीट म्हणजे एक्सटर्नल CSS
is a file containing containing only CSS syntax. ओके. आपण जी एक नवीन सीएसएस ची एक वेगळी फाईल बनवतो ना, त्या फाईलमध्ये फक्त सीएसएस चा सिंटॅक्स असतो. त्याच्यामध्ये HTML काहीच नाही राहत. ओके. HTML चा सिंटॅक्स काहीच नसतो त्याच्यामध्ये. आणि त्या फाईलला काय करतो आपण, लिंक करतो या HTML च्या फाईल सोबत. म्हणजे या सीएसएस च्या फाईलला लिंक करतो आपण या HTML च्या फाईल सोबत. या फाईलला लिंक करतो आपण या HTML च्या फाईल सोबत. ठीक आहे. लिंक कसं करतो, त्या फाईलच्या नावाने style.css. नंतर समजा ती एखाद्या वेगळ्या फोल्डरमध्ये असेल, ती कशी लिंक करायची ते पण मी तुम्हाला नेक्स्ट येणाऱ्या सेशनमध्ये सांगत जाईल. ठीक आहे. आता मी इनलाईन सीएसएस यूज करतो तेव्हा मी इथे स्टाईल ॲट्रिब्यूट घेऊन यूज करून स्टाईल ॲट्रिब्यूट यूज करून मी मी याला सॉरी याच्यामध्ये पाहिजे ना, स्टाईल ॲट्रिब्यूट यूज करून इथे प्रॉपर्टी घेऊन, ठीक आहे, इथे प्रॉपर्टी घेऊन मी सीएसएस यूज करू शकतो. ओके. जेव्हा इंटरनल सीएसएस यूज करत होतो तेव्हा मी इथे स्टाईल ॲट्रिब्यूट स्टाईल टॅग घेऊन त्याच्यामध्ये एलिमेंट सिलेक्ट करून त्याच्यामध्ये मी सीएसएस अप्लाय करू शकत होतो. पण जेव्हा मी एक्सटर्नल सीएसएस यूज करतो तेव्हा मला एक वेगळी फाईल बनवावी लागेल, ती लिंक करावी लागेल या HTML फाईल सोबत. लिंक केल्यानंतर मी इथे माझ्या पॅराग्राफ टॅग्स आहेत तर पी टॅग इथे यूज करतो. ठीक आहे. आणि त्याला देतो बॅकग्राऊंड कलर. ओके. कलर देतो मी इथे डार्क डार्क ऑरेंज. ओके. तर बघा इथे डार्क ऑरेंज आला. क्लिअर. नंतर जर मी त्याचा फॉन्ट साईज केली मी त्याची 40 पिक्सल. ओके. 40 पिक्सल केली त्याची फॉन्ट साईज. तर फॉन्ट साईज वाढणार. मला या टेक्स्टचा लॉरेम इप्सम डॉलर सीटामेट कन्सेक्च्युअर त्याचा जर का मला टेक्स्टचा कलर चेंज करायचा असेल तर कलर व्हाईट बघा. ओके. ब्ल्यू कलर करायचा असेल तर ब्ल्यू. ओके. या पद्धतीने आपण चेंज करू शकतो. जर मला या लिस्टचा कलर चेंज करायचा असेल तर बघा मी डायरेक्टली सिलेक्ट करू शकतो OL. ऑर्डर लिस्टला पूर्ण ऑर्डर लिस्टला सिलेक्ट करायचा असेल तर बरं का, तर मी सिलेक्ट करू शकतो OL बॅकग्राऊंड कलर ऐकवा. तर बघा पूर्ण सिलेक्ट झाला. ओके. या पद्धतीने आपल्याला CSS अँड CSS चे टाइप्स कंप्लीट झालेले आहेत. ओके. याच्यामध्ये काय डाऊट आहे, काय विचारायचं? हॅलो.